नमस्कार, मी धनंजय सानप द ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत. मागच्या 3 दिवसांपासून AI इम्पॅक्ट समिटमध्ये गलगोटिया युनिव्हर्सिटीच्या AI आधारित कुत्र्याचं प्रकरण सध्या सोशल मीडियावरती चर्चेचा विषय ठरलाय. चीनचं संशोधन आपल्या नावावर खपवल्यानं जागतिक पातळीवर या समिटमध्ये भारताला शर्मिंदा होण्याची वेळ आली. आता असंच एक प्रकरण शेतमालाच्या आयातीचं सुद्धा उघडकीस आलंय. चक्क चीनचे अक्रोड अफगाणिस्तानचे म्हणून भारतात आयात केले जात आहेत अशी बातमी सध्या वाऱ्याच्या वेगानं पसरते. या शेतमालाची वाहतूक करणाऱ्या जहाजाला नावाशेवा पोर्टवर म्हणजेच बंदरावरती डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्सनं ताब्यात घेतलंय. आता जहाज आहे कुठलं, त्यात कोणता शेतमाल होता, चीनचा अक्रोड अफगाणी अक्रोड म्हणून किंवा तसं भासवून भारताला का विकला जातोय किंवा आयात केला जातोय, ही आयात कोणत्या मार्गाने केली जाते आणि त्यासोबतच कस्टम इंटेलिजन्स युनिटने याबद्दल काय परिपत्रक काढलंय, त्यासोबत हे प्रकरण नेमकं आहे तरी काय, सगळं काही जाणून घेणार आहोत आजच्या द ॲग्रोवन शोमधून. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर गोष्ट सुरू होते भारतात आयात केल्या जाणाऱ्या शेतमालापासून. भारत विविध देशांमधून शेतमालाची आयात करतो. त्यात सुकामेवा आयात केला जातो प्रामुख्यानं अफगाणिस्तानमधून. म्हणजे अफगाणच्या सुकामेव्यावर भारताचं अवलंबित्व आहे. दक्षिण आशियातील देशांमध्ये परस्पर व्यापार वाढवण्यासाठी एक करार करण्यात आलेला आहे. हा करार कोणता, तर साऊथ एशियन फ्री ट्रेड एरिया करार. यात भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, भूतान, मालदीव आणि अफगाणिस्तान हे सदस्य देश आहेत. म्हणजे या कराराच्या अंतर्गत या देशावरील व्यापार शुल्क एकमेकांमध्ये परस्पर संमतीनं कमी करण्यात आलेलं आहे. त्यात अक्रोडवरती म्हणजेच भारतात जे अक्रोड अफगाणिस्तानमधनं आयात केले जातात त्यावरती कस्टम शुल्क 0 आहे. कारण अफगाण हा कराराअंतर्गत लिस्ट डेव्हलप्ड कंट्री म्हणून ओळखला जातो. त्यामुळं त्यांच्या काही मालावरती कस्टम शुल्क 0 आहे. त्यात अक्रोडचा समावेश देखील आहे. पण इतर देशांच्या अक्रोडवरती मात्र 100% कस्टम शुल्क भारत आकारतं. त्याचं कारण म्हणजे देशातील अक्रोड उत्पादकांच्या हिताचं संरक्षण व्हावं. आपल्याकडे जम्मू आणि काश्मीर त्यासोबतच हिमाचल, उत्तराखंड या भागांमध्ये, या राज्यांमध्ये अक्रोडचं उत्पादन घेतलं जातं. त्याला मागणी चांगली असते. त्यामुळे अफगाण वगळून इतर देशांना कस्टम शुल्क लावलं जातं. पण त्यामुळे होतं काय, तर अमेरिका, चीन, चिली या देशातून येणाऱ्या म्हणजेच आयात केल्या जाणाऱ्या अक्रोडला 100% कस्टम शुल्क भरावं लागतं. त्यामुळं या देशातून काही आयातदार अफगाणचा शिक्का लावून अक्रोडची आयात करतात. त्याचं कारण अर्थातच कस्टम शुल्क चुकवणं हेच असतं. आता असंच एक जहाज डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्सनं ताब्यात घेतलंय. हे जहाज आहे WIV रेफा. त्याच्यावर कोमोरोस या देशाचा ध्वज आहे. हे जहाज या देशातून त्या देशात म्हणजे एका देशातून दुसऱ्या देशात मालाची वाहतूक करतं. पण या जहाजात 46 कंटेनर अक्रोड हे चीनमधून घेऊन जाऊन ते अफगाणिस्तानमधील असल्याचं सांगितलं जातंय अशी माहिती डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्सला मिळाली. त्यामुळं या जहाजावर कस्टम इंटेलिजन्सनं तातडीनं कारवाई केली. या जहाजामध्ये 310 कंटेनर आहेत आणि हे जहाज इराणमधील अब्बास पोर्टवरून आल्याचा दावा सुद्धा केला जातोय. पण 2.5 महिन्यांपासून हे जहाज कस्टमनं आपल्या ताब्यात घेतलंय. आता 17 फेब्रुवारी रोजी कस्टम इंटेलिजन्स युनिटनं या संदर्भात एक परिपत्रक सुद्धा जारी केलंय. त्यात काय सांगितलंय, तर त्यात या प्रकरणात एका व्यक्तीला आत्तापर्यंत अटक करण्यात आली आहे. तर तपासात 50 कोटी रुपयांची कस्टम शुल्क चुकवेगिरी करण्यात आल्याची माहिती उघडकीस आली आहे असं या परिपत्रकामध्ये सांगण्यात आलंय. पण एक प्रश्न मात्र उरतोच, या सगळ्या शेतमालाची आयात भारतात नेमकं करतं कोण? तर या संदर्भात सुद्धा या परिपत्रकात असं सांगण्यात आलंय. तर आता या संदर्भात कोणताही आयातदार हा अद्यापही समोर आलेला नाही असं सुद्धा कस्टम इंटेलिजन्स युनिटनं परिपत्रकात स्पष्ट केलं आहे. त्यामुळे बाकीचे कंटेनरही अडकून पडले आहेत. याबद्दल बोलताना व्यापारी सूत्र असं सांगतात की अक्रोड असलेले बॉक्स चीनमधून आले आहेत आणि निर्यातदारांनी चीनी भाषेतील नोंदी पॅकेजवर तशाच ठेवल्यात. आता हे सगळं चुकून होत असावं असं अनेकांना वाटेल. पण काही व्यापारी असंही सांगतात की चीनचा माल अफगाणिस्तानच्या नावावर वर्षानुवर्ष भारतात आणला जातोय. कारण साऊथ एशियन फ्री ट्रेड एरियाचा फायदा त्यातून घेतला जावा, म्हणजे शुल्क भरावं लागत नाही. शुल्कमुक्त आयात ही भारतात केली जाते. पण ही चुकीची पद्धत फक्त अक्रोडपुरती मर्यादित आहे का, तर तसं नाही. अक्रोडसोबतच सुपारी, चीनी लसूणही भारतात असाच पाठवला जातो. या कस्टम शुल्क मुक्त आयातीचा लाभ घेता यावा म्हणून चीनची सुपारी
कोलंबोला आधी पाठवली जाते. त्यानंतर तिथून ती श्रीलंकेची म्हणून भारतात खपवली जाते, पण ती असते चीनची. तसंच लसूण अशाच रीतीने भारतात कर चुकून आणला जातो असंही व्यापारी सांगतात. अर्थात हा लसूण सुद्धा चीनचाच असतो. तर काही व्यापारी माल आधी गल्फ म्हणजेच अरब देशातील बंदरांवरती उतरवतात आणि नंतर दुसऱ्या बंदरातून पुन्हा पाठवून कागदपत्रांमध्ये सोयीस्कर बदल घडवून आणतात अशी माहिती सुद्धा समोर आली आहे. त्यासाठी शिपमेंटच्या कागदपत्रात घोळ सुद्धा घातले जातात. म्हणजे काय, तर काही व्यापारी बनावट ट्रान्झिट कागदपत्र तयार करून घेतात आणि पोर्टलवरती अपलोड करतात. त्यामुळं आयात माल कोणत्या देशाचा आहे याचा थांगपत्ता लागत नाही. सध्याही ई कॉमर्स कंपन्यांच्या वेबसाईटवरती काश्मीरी कवचासह अक्रोड जम्बो या प्रकारासाठी सुमारे 450 रुपये किलो आणि इतर प्रकारांसाठी सुमारे 350 रुपये किलो या दराने त्याचे व्यवहार केले जात आहेत. तर कॅलिफोर्निया आणि चिली येथील अक्रोड अनुक्रमे 560 आणि 700 रुपये किलो या दरानं उपलब्ध आहेत. यावरून देशातल्या अक्रोड उत्पादकांना किती फटका बसतोय याचा अंदाज आपल्याला येतोच आहे. म्हणजेच चीन असेल, अमेरिका असेल किंवा चिली असेल यांच्यावरती अफगाणिस्तानचा शिक्का मारून, यांच्या शेतमालावरती अफगाणिस्तानचा शिक्का मारून किंवा तसं भासून तो भारतात पाठवला जातोय आणि त्याचा इथल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका सुद्धा बसतोय. आता या प्रकरणावरून एकूणच आयातदार कोण आहेत, निर्यात आणि आयातीचे व्यवहार कशा पद्धतीने केले जातात यावरती सुद्धा प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता याबद्दल तुम्हाला काय वाटतंय, तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. मी तुर्तास या माहितीसोबत इथेच थांबतोय. तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.